गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मेटाफोर्स मिलियनेअर क्लब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो NFT आणि रॉयल्टी बद्दल होणार आहे की आपण NFT कशी प्राप्त करू शकतो, आपल्याला मंथली कशी रॉयल्टी भेटणार आहे मेटाफोर्स मधून. तर त्याच्यासाठी लागणारा जो क्रायटेरिया आहे तो जर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. जे व्यक्ती नवीन असतील, मेटाफोर्स मध्ये जॉईन झालेले नसतील, त्यांना हा व्हिडिओ तुम्ही बघायचा व्यवस्थित. आणि जे व्यक्ती जॉईन झालेले आहेत ऑलरेडी मेटाफोर्स मध्ये, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा बनणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला बघा, मेटाफोर्सची जी रॉयल्टी आहे, NFT रॉयल्टी, ती आपल्याला कशी भेटणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की मेटाफोर्स मध्ये जे लोक जॉईन झालेले आहेत, आपला जो पहिला प्रोजेक्ट आहे तो जो आहे गेम AF टॅक्टाईल हा आपला पहिला प्रोजेक्ट आहे. हा आहे 12 स्पॉटचा पहिला प्रोजेक्ट आहे. तर NFT रॉयल्टीसाठी आपल्याला क्रायटेरिया काय लागणार आहे? NFT अँड रॉयल्टी याच्यासाठी जो क्रायटेरिया दिलेला आहे, गेम एफ मध्ये जो पहिला प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आपले 12 स्लॉट आहेत आणि त्या 12 स्लॉट मधले मिनिमम आपल्याला लागणार आहेत 6 स्लॉट. किती क्वालिफाय करायचे? 6 स्लॉट आपल्याला पहिले क्वालिफाय करायचे. जे व्यक्ती 2 स्लॉट मध्ये असतील, 3 स्लॉट मध्ये असतील, ते NFT रॉयल्टी क्वालिफाय करू शकत नाही. त्यांच्यासाठी काय करावं लागेल? तुम्ही 6 स्लॉट पर्यंत तुम्हाला येणं गरजेचं आहे. जे लोक 3 स्लॉट मध्ये असतील, पहिल्या स्लॉट मध्ये जरी असतील, तुम्ही पहिला स्लॉट जर केला असेल तर दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असा तुम्हाला 6 पर्यंत यावं लागेल. तर पहिला हा जो क्रायटेरिया दिलाय 6 स्लॉट लागणार याच्यामध्ये. ओके. सेकंड जो पार्ट आहे, आपला जो दुसरा प्रोजेक्ट आहे युनाइट वर्स हा आपला दुसरा प्रोजेक्ट आहे. या युनाइट वर्स प्रोजेक्ट मध्ये काय दिलेलं आहे तर आपल्याला पहिल्यांदा याच्यामध्ये फोर्स कॉइन भेटत होते. आपला मेटाफोर्सचा जो प्रोजेक्ट होता फोर्स कॉइन, हे आपल्याला पहिल्यांदा या प्रोजेक्ट मध्ये भेटत होते. पण या दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये आता काय आलंय, एक गुड न्यूज पण आलेलं आहे याच्यामध्ये, ती पण मी तुम्हाला व्हिडिओच्या सोबत सांगणार आहे. पहिल्यांदा काय दिलं याच्यामध्ये, जे TR दिले, पहिले TR, एक TR 50 डाय, सेकंड TR. हे जे आपण TR आहेत, जे जॉईन झालेले व्यक्ती आहेत त्यांना माहिती आहे TR म्हणजे काय, TR कशासाठी आपल्याला घ्यायचं आहे. असे टोटल किती आहेत TR? 9 TR आहे. पहिला TR, दुसरा TR, तिसरा TR $200चा, चौथा जो TR आहे तो आहे 400 डायचा, $400 आहे. पाचवा जो TR आहे तो TR आहे $800 आहे. टोटल 9 TR आहेत आपले. 6वा जो TR आहे $1600 आहे. 7वा जो TR आहे $32 आहे. $3200 आहे. आणि 8वा जो TR आहे, 8वा TR आहे 48,48,48,4800 डायचा आहे. आणि 9वा जो TR आहे 8वा TR 64चा आहे. आणि 9वा जो TR आहे 4 2 8 128 $12,800 आहे. बरोबर. म्हणजे हे किती TR आहेत आपले? 9 TR आहेत. बरोबर. तर ह्याच्यामध्ये ज्या ज्या व्यक्तीने हे TR घेतलेले आहेत त्यांना काय काय फायदे झाले ते त्या लोकांना माहिती आहे. पण याचा जो फायदा आहे तुम्हाला परत एकदा मी सांगणार आहे. युनाइट वर्स मध्ये आपल्याला काय होणार आहे, जर आपण जर TR घेतला, जर जे नवीन व्यक्ती असतील त्यांना जर का फोर्स कॉइन घेतले नसतील तर त्यांच्यासाठी हा पण व्हिडिओ आहे. जर तुम्ही जर फोर्स कॉइन घेतला नसाल तर अजून तुमच्याकडे संधी आहे. पहिला जो TR आहे $50चा तो तुम्ही अपडेट करून तुम्ही फोर्स कॉइन जो ऑप्शन आहे आपला, फोर्स कॉइनचा जो ऑप्शन आहे फोर्स कॉइन, या फोर्स कॉइन मध्ये तुम्ही जाऊन 55 डाय खरेदी करून तुम्ही 20 फोर्स कॉइन तुम्हाला भेटू शकतात. 20 फोर्स कॉइन MFS. जे नवीन व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. ज्यांनी कोणी फोर्स कॉइन अजून घेतले नसतील त्यांनी फोर्स कॉइन घेण्यासाठी पहिला जो TR आहे $50चा परचेस करून 55 जे डाय आहेत हे खरेदी करून तुम्ही 20 कॉइन तुम्हाला फोर्स कॉइन भेटू शकतात.
हा पहिला पार्ट. ओके. दुसरा जो पार्ट आहे जो मी सांगतोय एनएफटी आणि रॉयल्टीचा, याच्यामध्ये आपल्याला 6 स्लॉट पाहिजेत आणि याच्यामध्ये स्टार्टिंगला 3 टियर पाहिजेत. किती पाहिजे? 3 टियर पाहिजेत. युनाइट वर्स जो आहे आपला पार्ट, युनाइट वर्स जो पार्ट आहे टीआरचा पार्ट आहे 1 2 3 टीआर पाहिजेत आपल्याला स्टार्टिंगला. सेकंड जो पार्ट आहे एनएफटी. आता एनएफटी म्हणजे काय? नॉन फंजेबल टोकन. एक अशी एक चिप आहे जी चिप आपल्याला इन्कम देणार प्रत्येक महिन्याला. जे लोक मेटाफोर्स मध्ये काम करतात त्यांना माहिती आहे एनएफटी रॉयल्टी काय आहे, पण परत एकदा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. एनएफटी काय आहे? एक चिप, एक टोकन असं आहे जे तुम्ही सेल केल्याच्या नंतर त्याचं तुम्हाला प्रॉफिट भेटू शकते. किंवा जर का एनएफटी तुमच्याकडे जर ठेवताय, हे डिजिटल फॉर्म मध्ये आहे. हे जर एनएफटी तुमच्याकडे जर का ठेवताय, अधिक माहितीसाठी तुम्ही गुगल करू शकताय. गुगलवरती जायचं आहे, एनएफटी सर्च करायचं आहे, नॉन फंजेबल टोकन. तुम्हाला ते समजणार की डिजिटल फॉर्म मध्ये त्याचा काय यूज आहे. ओके. तर आपल्या ज्या एनएफटी किती आहेत? 7 एनएफटी आहेत. मेटाफोर्सचे जे एनएफटी आहेत टोटल 7 एनएफटी आहेत. तर जी पहिली एनएफटी आहे, पहिली जी एनएफटी आहे ती आपण म्हणू शकतो डेमो एनएफटी, जस्ट एनएफटी. जस्ट एनएफटी ही पहिली एनएफटी आहे, त्या फॉर्म मध्ये दिसते. ही अशी एनएफटी आहे, मोबाईल मध्ये तुम्हाला दिसणार. ठीक आहे. तर ही एनएफटी मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर पहिला जो प्रोग्राम आहे गेम एएफचा, त्याच्यामध्ये तुमचे 6 स्लॉट पाहिजेत. युनाइट वर्स मध्ये तुमचे 3 टियर पाहिजे. ओके. मग हे 3 टियर जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला काय भेटणार? इथे जस्ट एनएफटी भेटणार. पहिली एनएफटी तुमची ओपन होणार. पण पहिली एनएफटी ओपन झाल्याच्या नंतर त्याचं आपल्याला पेमेंट भेटत नाही. तर ते पेमेंट तुम्हाला भेटण्यासाठी काय करावं लागतंय की तुम्हाला 3500 तुम्हाला लागणार एनर्जी टोकन. एनर्जी टोकन ज्यांचा क्वेश्चन्स आहे की युनाइट वर्स मध्ये आम्ही टायमिंग का अपडेट करायचा, त्याच्या कारणचं सोल्युशन पण तुम्हाला सांगतोय की तुम्हाला या एनर्जी लागणार 3500. 3500 एनर्जी कुठून भेटणार? तर तुम्ही जे टीआर घेताय युनाइट वर्स मध्ये, हा पहिला टीआर आहे, दुसरा टीआर, तिसरा टीआर, असे तुम्ही जेवढे टीआर घेणार आणि महिन्याला त्याचं अपडेशन करणार तर तेवढे तुम्हाला काय भेटणार? एनर्जी टोकन भेटणार. मग ती एनर्जी आपल्याला किती पाहिजे? टोटल 3500 एनर्जी लागत आहे. कशासाठी? तर एनएफटी साठी. मग याची जी पुढची एनएफटी आहे ती आहे ऍक्टिव्हेटर एनएफटी. ऍक्टिव्हेटर. मग जर का तुमच्याकडे 3500 एनर्जी झाली, कम्प्लीट झाली एनर्जी, तुम्ही एका महिन्यामध्ये करा, 2 महिन्यामध्ये करा किंवा 3 महिन्यामध्ये करा, तो आपला स्वतःचा प्रश्न आहे. पण जर का लवकरात लवकर हे जर का कम्प्लीट झाले तर आपल्याला काय भेटते? एक ऍक्टिव्हेटर एनएफटी भेटते. आणि ही जी एनएफटी आहे जर का तुम्ही कम्प्लीट केलात, एनएफटी तुम्ही अचिव्हमेंट केलात, तर तुम्हाला काय भेटतंय? 10% इन्कम भेटतंय. जो काही मेटाफोर्सचा वर्ल्ड मध्ये टर्नओव्हर होतोय त्या टर्नओव्हर मधून काही 30% जी अमाऊंट आहे काढली जाते आणि महिन्याला 20 करोडचा जो पेआउट आहे तो रॉयल्टी मध्ये वाटला जातो मेटाफोर्स मध्ये. मग त्या 20 करोड मधले किती जे काही क्रायटेरिया दिला त्याच्याप्रमाणे तुम्हाला 10% भेटणार. हे मंथली भेटणार तुम्हाला. जिथपर्यंत मेटाफोर्सचा प्रोजेक्ट चालू आहे तिथपर्यंत तुम्हाला ही मंथली रॉयल्टी भेटणार. तसं एक आपण म्हणतो पेन्शन, जसं आपण म्हणतोय तसे आपल्याला हे विषय भेटणार. ओके. आता हे 10% तुम्हाला रॉयल्टी भेटणार प्लस ऍक्टिव्हेटरची एनएफटी आहे, तुम्ही सेल पण करू शकता. तुम्हाला वाटतंय की मला ही एनएफटी सेल करायची आहे तर 2 ते 3 लाखाला पण तुम्ही सेल करू शकता आपल्या एनएफटी मार्केट प्लेस मध्ये. ओके. तर एनएफटी साठी काय लागतंय? 6 स्लॉट लागतात, त्याच्यामध्ये 3 टियर लागतात आणि 3500 एनर्जी लागतात. परत एकदा एनर्जी बद्दल सांगतो. ही एनर्जी तुम्हाला कशी भेटणार? याचा जो टायमर असतोय त्या टियरचा, हा असतो 30 दिवसांचा. पण 30 दिवसांचा टायमर अपडेट केल्याच्या नंतर तुम्हाला काय भेटतात की एनर्जी भेटते. किती भेटणार एनर्जी? पहिला जर स्लॉट असेल तर 2 ते 3 एनर्जी तुम्हाला भेटणार. दुसरा जर टीआर असेल तुम्ही घेतला असेल तर किती 4 ते 5 भेटणार. आणि तिसरा घेतला असेल तर 8 ते 9 एनर्जी तुम्हाला भेटणार. मग अशा एनर्जी कंप्लीट करून आपण काय करू शकतो? ही 3500 एनर्जी कंप्लीट करू शकतो आणि ही ऍक्टिव्हिटी एनएफटी आपण मिळवू शकतो. ठीक आहे. दुसरा पार्ट, जो व्यक्ती मेटाफोर्स मध्ये काम करणार असेल याच्या पुढची जी एनएफटी आहे त्याच्यापेक्षा जराशी मोठी आहे. त्याला काय म्हणतो आपण? सुपरवायझर. सुपरवायझर ही जी एनएफटी आहे 11% तुम्हाला याच्यामध्ये दिले जाते. 11%. सपोज बघा तुमच्याकडे हे एक एनएफटी आहे आणि तुमच्याकडे जर का तुमच्या टीम मेंबर पैकी तिघांकडे यातली जर एनएफटी जर का कंप्लीट होते
तर तुम्हाला सुपरवायझर मध्ये तुम्ही क्वालिफाय होता या एनएफटी मध्ये. म्हणजे तुम्हाला जो काय 10% पहिल्यांदा इन्कम भेटत होतं ते तुम्हाला 10% भेटणार नाही. तुमचं प्रमोशन झालं त्याच्यामुळे पुढच्या एनएफटीचे जे काय इन्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त इन्कम. म्हणजे या एनएफटी मध्ये जर तुम्हाला का 3 ते 4,000 भेटत असेल महिन्याला, तर पुढच्या महिन्याला त्याच्यापेक्षा जास्त भेट 4 ते 5,000 भेट. समजतं मी काय म्हणतो, त्याच्यापेक्षा जास्त पण भेटणार. तर ही रॉयल्टी जी आहे ही तुम्हाला महिन्याला भेटणार. जसं परवा जे एक आपली न्यूज होती आपल्या ग्रुपवरती, 5 नंबरची जी एनएफटी होती त्या एनएफटीला जी रॉयल्टी भेटले 30 लाख रुपये भेटलेले. किती भेटले? 30 लाख. जे आपल्या इंडियामध्ये टॉप लीडर आहेत शशी कुमार, त्यांना ही रॉयल्टी भेटलेली आहे. म्हणजे तुम्ही ज्या ज्या एनएफटी क्वालिफाय करणार आणि ही जी रॉयल्टी आहे प्रत्येक महिन्याला आपल्याला भेटणार. ओके, ठीक आहे. तर आपल्याला एनएफटी साठी काय काय क्रायटेरिया लागले? पहिले इथे 6 स्लॉट कंप्लीट पाहिजे, कंपल्सरी 6 स्लॉट पाहिजे. ठीक आहे. तुमचे जर काय याच्यामध्ये 3 टीआर झाले असतील आणि इकडे 3 किंवा 4 स्लॉट झाले असतील तरी क्वालिफाय तुम्ही होणार नाही. समजतं मी काय म्हणतोय ते? याच्यामध्ये क्वालिफाय होण्यासाठी इथे मिनिमम 6 स्लॉट, याच्यामध्ये 3 टीआर पाहिजेत. ओके, त्याला अपडेट करत राहिलं तर तुम्हाला एनर्जी पण भेटणार आणि ती एनर्जी याच्यामध्ये टाकून काय करणार आपण? हे ऍक्टिव्हेटर मिळवणार. ठीक आहे. म्हणजे ही आपल्याला काय होणार? आपले चालू होणार. मग याच्यामध्ये काय दिलं? दुसरा क्रायटेरिया दिलं नाही. तुम्ही किती शिक्षण झालंय, तुम्ही काय करता हे महत्वाचं ना. तुम्ही फक्त एक मेटाफोर्सचा पार्ट असणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला काय होणार? हे इन्कम चालू होणार. दुसरा जो पार्ट आहे काय आहे? या प्रोजेक्टमध्ये पण आपल्याला इन्कम दिलेला आहे, या प्रोजेक्टमध्ये पण इन्कम दिलेला आहे. जो व्यक्ती वर्किंग करणार आहे तो वर्किंग मधून पण जाऊ शकतो. ठीक आहे. वर्किंग करण्यासाठी पहिला आपल्याला हे गेम ॲपचा दिलेला आहे. ठीक आहे. आता ज्या ज्या व्यक्तींना टीआर आहे, आता एक नवीन जी न्यूज आहे सांगतोय, तुम्ही जर का पहिला जर टीआर अपडेट केला, पहिला जो टीआर आहे, सपोज बघा मी इकडे पहिल्या टीआर बद्दल लिहितोय. पहिला जो टीआर आहे, पहिल्या टीआर मध्ये अजून एक इन्कम दिलेला आहे. जसं पहिल्यांदा आपण काय होत होतो, इथून तुम्हाला टीमच्या माध्यमातून फोर्स कॉइन येत होते, आहे की नाही? आता पण फोर्स कॉइन येतात आहे, पण अजून याच्यामध्ये ऍडिफिकेशन काय केलेलं आहे? जर तुम्ही पहिला टीआर खरेदी केला $50, ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार? फर्स्ट भेटणार चिप. ओके. आता या चिपचं महत्व काय आहे? जी आपली ट्रेनिंग असते त्या ट्रेनिंग मध्ये सांगितलेलंच आहे. ठीक आहे. तर चिपचं महत्व काय आहे की याच्यामध्ये अजून एक इन्कम आहे, जी इन्कम आहे मायनिंगचं इन्कम. मायनिंग इन्कम कदाचित हे वीकली इन्कम आपल्याला भेटणार. ठीक आहे. तर या मायनिंग मध्ये काय होतंय की आपल्याला 88 चिप पाहिजे. 88 एक क्वांटम नेटवर्क आपल्याला क्रिएट करायचं आहे टीमच्या माध्यमातून. ज्या व्यक्तीकडे 88 चिप असणार त्याला या मायनिंगच्या प्रोजेक्टमध्ये पण इन्कम करण्याची संधी भेटणार. मग त्याच्यासाठी क्रायटेरिया काय दिलाय की आपण जे टीआर घेतो या एनएफटी साठी घेतो, तर टीआर घेतल्याच्या नंतर तुम्हाला चिप भेटते. ओके. अजून एक काय भेटते? तुम्हाला एनर्जी भेटते. आता एनर्जी तर मी सांगितलं, एनर्जी कुठे लागणार? या साईडला लागणार आहे. क्लिअर होतंय? एनर्जी या साईडला लागणार आहे. पण चिप कुठे लागणार आहे तुम्हाला? चिप मायनिंगच्या प्रोजेक्ट मध्ये लागणार आहे. किती पाहिजेत आपल्याला? 88 चिप पाहिजे. ठीक आहे. तर चिप भेटले आपल्याला, म्हणजे तुम्ही जो जो टीआर घेणार त्याचं तुम्हाला चिप भेटणार आणि एनर्जी भेटणार. अजून एक गोष्ट भेटणार ती म्हणजे EQN हे एक टोकन आहे. या टोकनचा वापर पण होणार. समजतंय? मिस्टर लाडू सरांनी या टोकनचा पण वापर दिलेला आहे. म्हणजे जो व्यक्ती या युनाइट वर्स मध्ये एंट्री करणार त्याला टीआर भेटणार. $50 तो खरेदी करणार त्याला टीआर भेटणार, प्लस त्याला काय भेटणार? चिप भेटणार. चिप कुठे वापरणार? महिन्याभर तुम्हाला काय करायचं? अपडेशन करायला भेटलं नाही तर तुम्ही 9 टीआर डायरेक्ट खरेदी करून 3,500 तुमची एनर्जी क्वालिफाय होऊ शकते. समजतंय? 3,500 जर काय एनर्जी पाहिजे असेल तर 2 ऑप्शन आपल्याकडे आहेत. पहिला जो ऑप्शन आहे ते 3 टीआर तुम्ही परचेस करा आणि त्याचं मंथली काय करायचं? रिन्युएशन करायचं. हा पहिला पार्ट. मग रिन्युएशन केल्यानंतर काय भेटणार? चिप, एनर्जी, EQN भेटणार. 9च्या 9 जर तुम्ही स्लॉट खरेदी केला तर तुम्हाला डायरेक्टली 3,500 एनर्जी भेटणार. पण तुमच्याकडे 2 पार्ट आहे आणि हे जी एनएफटी आहेत अशा आपल्या किती टोटल एनएफटी आहेत? 7 एनएफटी आहेत. बरोबर. मग 7 एनएफटी जसं तर बघा मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही एक एनएफटी घेतला तर तुम्हाला 10% भेटणार. तुमच्या खाली डायरेक्ट स्पॉन्सर 3 असतील, 1, 2, 3 ह्याचे पण ऍक्टिव्हेटर असतील तर तुम्ही ऍक्टिव्हेटर मध्येच राहणार नाही. तुम्ही डायरेक्ट कुठे जाणार? सुपरवायझर मध्ये तुम्ही क्वालिफाय होणार. आणि सुपरवायझरच्या खाली जर 3 लोक असतील
1 2 3 डायरेक्ट स्पॉन्सर. ठीक आहे, मी काय सांगतो डायरेक्ट स्पॉन्सर. तर तुमचं प्रमोशन कशामध्ये होणार? मॅनेजरमध्ये होणार. ओके, आणि परत तुमची काय मॅनेजरमध्ये आलात की परत तुमचं इन्कम वाढणार. तुमच्याकडे जास्त NFT असतील, जेवढी जास्त NFT तेवढा तुमच्याकडे फंड जास्त येणार वर्ल्डमधून. समजतं मी काय म्हणतोय? ठीक आहे, तर NFT क्वालिफाय करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. आणि तुम्हाला जे काही चिप आहेत, ज्यांना ज्यांना चिप भेटत आहेत, त्या चिप कुठे लागणार आहे? मायनिंगच्या प्रोजेक्टमध्ये लागणार आहे. ओके, अजून एक पॉईंट याच्यामध्ये मी ऍड करतोय की तुम्हाला जसं फोर्स कॉइन भेटत होता, आता आपल्याला फोर्स कॉइन भेटत होता. हे सर्व ठीक आहे. तर याच्यामध्ये काय भेटणार? मायनिंगच्या याच्यामध्ये एक कॉइन आहे, त्याचं नाव आहे बीट फोर्स. काय आहे? बीट फोर्स. हा पण आपल्याला भेटणार. ठीक आहे, तुम्ही जर का मायनिंगच्या प्रोजेक्टमध्ये एंट्री केला तर तुम्हाला बीट फोर्स कॉइन भेटणार. ठीक आहे, मग बीट फोर्स कॉइनचं करायचं काय? तर आपला येणारा जो पुढचा प्रोजेक्ट आहे, नेक्स्ट प्रोजेक्ट मेटावर्स, त्याच्यामध्ये बीट फोर्सचा वापर होणार. म्हणजे त्याच्यामध्ये पण इन्कम आहे, जसं गेमिंगचा पार्ट आहे, कोणाला खरेदी करायचं, लँड वगैरे खरेदी करायचं आहे, तर मायनिंग मध्ये काय करू शकतो? आपल्याला विकली इन्कम भेटणारच आहे, बरोबर. प्लस बीट फोर्स कॉइन भेटणार आणि तोच कॉइन कुठे जाणार? मेटावर्स प्रोजेक्ट मध्ये लागणार आहे. ठीक आहे, अजून तुम्ही काय करू शकता? बीट फोर्सचं तुम्ही स्वाईप करू शकता. तुम्हाला याचा जर का फोर्स कॉइन बनवायचा असेल, फोर्स कॉइन बनवायचा असेल याचा, तर तुम्ही फोर्स कॉइन पण बनवू शकताय. समजतंय? म्हणजे बघा, TR खरेदी करणं का गरजेचं आहे तुम्हाला सर्वांना समजतंय आता. ओके, मायनिंगच्या प्रोजेक्ट मधले इन्कम भेटणार आहे, या साईडला एनर्जी लागणार आहे, हे पण मंथली इन्कम भेटणार आहे. ठीक आहे, आणि TR जर का तुमच्याकडे टायमर ऑन असेल तर टीमच्या माध्यमातून येणारे जे फोर्स कॉइन आहे ते पण आपल्याला भेटणार आहे. क्लिअर होते सर्वांना? ओके, ठीक आहे. तर आजचा जो आपला पार्ट आहे रॉयल्टी NFTचा सर्वांना क्लिअर झाला असेल. ठीक आहे, तर इथेच आपण आज थांबूया. आणि सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण कंप्लीट बघायचा, एक नाही दोनदा तीनदा आपल्याला बघायचा आहे. कारण का इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. मेटाफोर्समध्ये आपल्याला इन्कम सोर्स खूप आहे. तर जे कोण व्यक्ती जॉईनिंग झालेले असतील त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. नवीन व्यक्तीने काय करायचं आहे, आज जी तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटलेली असेल या यूट्यूब चॅनलवरती किंवा आमची जी संध्याकाळची मीटिंग असेल त्या मीटिंगमध्ये येऊन मेटाफोर्सबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या खाली माझा नंबर पण आहे, त्या नंबरच्या व्हॉट्सअप नंबर आहे, त्या व्हॉट्सअप नंबर तुम्ही टेक्स्ट करू शकता तुम्हाला काही माहिती समजली नसेल. ओके, एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय मेटाफोर्स.